कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्वप्नील कुठे गेलाय? हा, त्यांचीच वाट बघतात सगळे। अरे मग नाश्ता तर करून घेऊ ना आधी, गार होऊन जाईल नाही तर त्यो। तू कर बाई नाश्ता, आम्ही स्वप्नीलसाठी थांबलोय बघ। नाही पण रात्री स्वप्नीलच्या खोलीत रुपालीच्या वरडण्याचा आवाज येत होता ना तुम्हाला? हा, काय झालं ग? चिडली होती का रुपाली? नाही नाही, असं काही नाही झालंय। कदाचित स्वप्नील सर त्यांच्याशी बोलत असतील रात्री। नाही, दादा वहिनीशी बोलला असेल तर बरंच आहे खरं तर। ये ये बाबा, ही सगळी जण पाठ डोळ्यात जीव आणून तुझीच वाट बघतात बघ। स्वप्नील, बोललास का तू रुपालीशी? नाही सरकार। म्हणजे एक मिनिट सर, बोललाच नाही का? बोलता आलं नाही काय? म्हणजे मी बोलू शकलो नाही आपण। का रे? आपल्याला रुपालीला खरं सांगता येणार नाही। म्हणजे मी प्रयत्न केला पण नाही, शक्य नाही ते। दादा काय झालं काय असं नक्की? अरे मी विषय काढलेला, पण म्हणजे मी फक्त एवढंच विचारलं की बाळाचा जन्म कधी झाला हे तुला आठवतंय का? त्यावरूनच तिला घाम फुटला आणि ती कसं तरी करायला लागली। तिला काही ते आठवेना आणि आठवत नाही म्हणून आणखी त्रास झाला या ठिकाणी। एक मिनिट, तुम्ही त्यांना सांगितलंत ना, म्हणजे विचारलंत ना तुम्ही की बाळाचा जन्म कसं झाला हे आठवतंय का? त्यांना आठवत नाहीये, मग हे चांगलंय की म्हणजे आपण त्यांना हळूहळू काही गोष्टी सांगू शकतो ना। अपर्णा प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडतो, आपण तिला काही खरं सांगायला नको प्लीज। सर बघितलं का आप्पे, मी काय सांगत होते तुला, पण तू ना ऐकतच नाही अजिबात। हो मावशी, हे सगळं कशासाठी चाललंय माहिती ना तुम्हाला? अरे पण त्याचा काय उपयोग आहे? मावशी तुम्ही जरा थांबा। अपर्णा प्लीज, आपण तिला काहीच नको सांगायला खरं। तुम्ही तिच्या पुढे हात का जोडलेत? अगं नाही, ते अगं रुपाले, ते माग लागले यांच्या किती। हा, मागं लागलेलो आम्ही की अपर्णानं आता कामाला जायला पाहिजे, कारण अगं आमच्या क्लासमधली कलेक्टर झालेली पहिली विद्यार्थिनी आहे ना ती, काम करायला पाहिजे तिनं, असं म्हणत होते या ठिकाणी। मग तुम्ही कशाला हात जोडताय तिच्या पुढं? तिला जायचं असेल तर जाईल किती? अगं नाही, हात नव्हतं जोडत, सांगत होतो तिला। पण तुम्ही हात जोडू नका तिच्या पुढं। काय? बाबाकडे जायचं? हो बरं, अहो तुम्ही घेता का ह्याला? जरा मी आवरून येते। हळूचा, बाबाकडे जात शानू। अर्जुन प्लीज, तू आमच्यासाठी कंप्लेंट नको नोंदवून घेऊस। दादा अरे मग काय करायचं आणि कसं? मला कळतंय की तुला चुकीचं काम करायचं नाहीये, पण अरे प्रत्येक ठिकाणी कायदा पाळलाच पाहिजे असं नाही ना। तू तक्रार नोंदवलीस तर ते बाळाला घेऊन जातील। आणि ठेवतील कुठं? ठेवतील यांच्या कुठल्या तरी हाफिस मध्ये, नाहीतर टाकतील त्या बिचाऱ्या लेकराला कुठल्या तरी अनाथ आश्रमात। भया नाही, त्याला इथं घर मिळालंय की? आई, असं काही होणार नाही म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना। अगे काय बोलती तू आप्पे? हा, अगं तुला चांगलं माहितीये की ती रुपाली काय लवकर बरी होणार नाही म्हणून। अर्जुन अरे एकदा या बाळाकडे बघ, म्हणजे तुला कळेल मी का म्हणतोय की हे बाळ इथंच राहिलं पाहिजे। हातात घेऊन बघ ना एकदा, बघ, घे। आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा।
आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली. आपलं बाळ मोठं होते आप्पे. ए चिटुकल्या तू इकडे आहे ना? हे बघा चकुले, आता हे बघ, हा बटाटा म्हणजे सूर्य, हा टोमॅटो म्हणजे चंद्र, आणि हा कांदा म्हणजे पृथ्वी, जिथे आपण राहतो. बरोबर चकुले? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जे दिसतं ते खरं असतंच असं नाही बर का. आता तुला काय वाटतं, सूर्य मावळतो आणि उगवतो म्हणजे दिवस होतो रात्र होते, म्हणजे काय होतं, सूर्य पृथ्वीभोवती असा फिरतो. अगं नाही चकुले, अगं हे चुकीचं आहे. उलट पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, आणि जेव्हा ते सूर्याभोवती फिरत असतात ना अशी, तेव्हा ते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात. कळलं का? म्हणजे दिवस उजाडतो आणि मावळतो तो कसा, सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, ती अशी. पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते आणि आपल्या भोवती पण. बरोबर. चकुले, आता तुझ्यासारखंच ना इतर लोकांनाही हे माहिती नव्हतं. अगं ते नाही वाटायचं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की काय, पण तसं नव्हतं. अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावले, त्याचा भरपूर अभ्यास केला, आणि मग हे कोडं सुटलं. कळलं का? आता कळलं ते तुम्हाला. एकच नंबर. लागा अभ्यासाला, चला. आप्या थांब 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 थांब. अगं तू मगाशी विचारलंस का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर यातच दडलंय. म्हणजे ऐक की, तू छकुलीला काय म्हटलीस, जे दिसतं तसं खरं असतं असं नाही. हा, एक मिनिट घे, मगाशी सांगितलंस तसं. दे 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 दे. हा, तू काय सांगितलंस, हा सूर्य, हा ही पृथ्वी. आपल्याला वाटतं सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय, पण तसं नाही. म्हणजे जे दिसतं तसं नाही. नाही पण प्या, म्हणूनच अगं तुला सिद्ध करायला लागेल. तुझं जे वाटणं लोकांना येडं येडं वाटतंय ना, ते येडं नाहीये. म्हणजे तुला बाळाची काळजी वाटते म्हणून तू तशी वागतेस, बरोबर आहे ना? मग आप्या, पहिल्यांदा तुला लोकांना हे पटवून द्यायला लागेल, तू येडी नाहीयेस, तुझं वाटणं चुकीचं नाहीये. तुला यातनं बाहेर पडावं लागेल, आणि मगच रुपालींना यातनं बाहेर काढता येईल आपल्याला. हे घरच्यांना समजून सांग बाळा. बापू, थँक्यू. तुला कळलं हे माहित होतं बघ मला, त्याच्या खोलीची मदत झाली. आता समजलंय ना बाळा, मग लागा कामाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.